सर्वप्रथम राजमाता जिजाऊ सावित्री माता आणि कैलासवासी बापूसाहेब पाटील एकंबेकर यांना वंदन करून व्यासपीठावरील मान्यवर माननीय डॉक्टर विजयकुमार पाटील, माननीय डॉक्टर मामा जाधव, प्राध्यापक डॉक्टर नारायण कांबळे, डॉक्टर ओमप्रकाश क्षीरसागर आणि या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ओमप्रकाश क्षीरसागर आणि समन्वयक प्राध्यापक संजीव कुमार माने आणि डॉक्टर विलास गाजरे. तर अतिशय चांगला असा हा योग किंवा सोहळा इथे जुळून आलेला आहे. खूप छान तयारी केलेली आहे. मी आवर्जून उल्लेख करेन आजच्या कार्यक्रमाचे समन्वय प्राध्यापक संजीव कुमार माने सर, ज्यांनी अगदी पहिल्या दिवसापासनं ते आत्ता इथं येईपर्यंत बऱ्याचदा मला त्यांनी त्याचाच आवाज तर त्या दिवसापासून ते आजपर्यंत इतक्या उत्कृष्ट पद्धतीनं जे सगळं नियोजन केलं, फक्त सगळ्यांनीच बोलून दाखवली ती खंत की सगळे आदरणीय प्राध्यापक वर्ग उपस्थित आहेत, निबंध वाचक असतील किंवा पुढच्या सत्रांसाठी निमंत्रित अभ्यासक असतील, पण विद्यार्थी नाही आहेत. 2 विद्यार्थी होते, तेही गेले. तर ही परिस्थिती जवळजवळ सगळीकडे आहे. असं का होतंय याच्यावर पुन्हा विचार आपण सगळ्यांनी मिळून करायची गरज आहे. तर आता माझ्या बीज भाषणाला सुरुवात करते. तुमचा फारसा वेळ घेणार नाही, कारण बीज भाषण आहे ते बीजा एवढंच असावं, महावृक्ष असू नये. आणि ते बीज भाषण बीज रोवायचं आणि त्यानंतर पुढच्या सगळ्या सत्रांमधून आपल्याला त्याचं वृक्षात रूपांतर झालेलं बघायचं, त्याच्या फांद्या पारंब्या आपल्याला निर्माण करायच्या आहेत. तर हे बीज भाषण जे असतं ते पुढच्या दिवसभरासाठी किंवा 2 दिवसाचं सत्र, चर्चासत्र असेल त्यासाठी एक बीजारोपण असतं. खरं तर दिशादर्शक असतं. इंग्लिशमध्ये त्याला की नोट ॲड्रेस म्हणतात. ती की असते, चावी असते, तिथून फक्त सुरुवात करून द्यायची आणि पुढे मग ते त्याच्या अनेक गोष्टी खुल्या होतात. कन्नडमध्ये त्याला दिक्सूची मात असं म्हणतात. दिक्सूची म्हणजे दिशा दाखवणार किंवा आशय नुडी, ते आशय फक्त तिथे बोलायचं आहे. तर आपलं जे आजचं चर्चासत्र आहे मराठी साहित्यातील स्त्री आणि स्त्री विषयक दृष्टिकोन. तर सगळ्यात आधी मला आवर्जून नमूद करावंसं वाटतं की इथे फक्त स्त्रियांनी लिहिलेलं साहित्य अपेक्षित नाही. तर मराठी साहित्यातील स्त्री, मग ते स्त्रियांनी लिहिलेलं असो किंवा पुरुषांनी लिहिलेलं असो, त्याला इथे बंधन नाही आहे. आणि स्त्री विषयक दृष्टिकोन, मग त्या लेखकाचा, मग ती स्त्री असो किंवा पुरुष, त्याचा त्या विशिष्ट स्त्रीकडे किंवा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, याबद्दल आपल्याला इथे चर्चा घडवून आणायची आहे. त्यामुळे हे स्त्री लेखनापुरतं मर्यादित नाही आहे. त्यामुळे एकूणच जो साहित्य प्रवास आहे आपला मराठीचा, त्यातल्या सगळ्या साहित्य प्रकारांबद्दल किंवा प्रवाहांबद्दल आपण इथे चर्चा करणार आहोत, त्यातल्या स्त्रीबद्दल. तर स्त्री हा विषय वेगळा का चर्चेला घेतला जातो, त्याला अनेक कारणं आहेत. आता बऱ्याचशा गोष्टी आपल्या दोन्ही वक्त्यांनी उत्तमरित्या सांगितलेल्या आहेत. तर स्त्रीचा वेगळा विचार करण्याचं कारण म्हणजे, तर स्त्री ही अगदी पूर्ण जगाच्या पाठीवर आपण बघत आलेलो आहे, इतिहास साक्षी आहे की तिला बऱ्याच ठिकाणी दुय्यम स्थान दिलं गेलेलं होतं किंवा आजही काही प्रमाणात आहे. तर हे
दुय्यम स्थानच नव्हे तर तिला परंपरा संस्कृतीच्या नावाखाली एक प्रकारच्या बंधनातही ठेवण्यात आलं, किंवा सगळ्या संस्कृतीच्या धुरा ज्या आहेत त्या स्त्रीच्याच हातात तिच्याच हवाली केल्या गेल्या आणि त्यामुळं तिच्या नैसर्गिक जगण्यावर बंदी किंवा नैसर्गिक जगण्याची घुसमट होत गेली. त्यामुळं स्त्रीचा वेगळा विचार करावा लागतो, कारण स्त्रीलाच पाप पुण्याची धणी किंवा स्त्रीलाच सगळे शुचिता असेल किंवा सगळे संस्कार तिनंच पाळायचे आणि मग तिच्याकडून काही वावगं वगैरे, वावगं म्हणण्यापेक्षा वेगळं काहीतरी दिसलं की मग तिला बोल लावायचे, ही एक समाजाची सर्वसामान्य रीत होती किंवा आजही काही प्रमाणात आहे. आणि त्यामुळंच आपण इथे स्त्रीबद्दल, साहित्यातल्या स्त्रीबद्दल वेगळा विचार करतोय. आणि मगाशी इतर दोन वक्त्यांनी म्हटलं की साहित्य हा समाजाचा आरसा असतो आणि त्यात समाजाचं प्रतिबिंब पडतं आणि त्यामुळे एक प्रकारे हे साहित्य हे दस्तऐवजीकरण आहे. दस्तऐवज आहे तो पुढील पिढ्यांसाठी की बाबा या काळातला समाज कसा होता. मग हे जे प्रतिबिंब आहे साहित्यात पडलेलं स्त्री जीवनाचं, ते प्रतिबिंब अगदी हुबेहूब आहे का किंवा संस्कारित आहे, तर पुन्हा त्याला आपला पुन्हा दृष्टिकोन आहे जो आपल्या विषयाचा दुसरा भाग आहे की स्त्री विषयक दृष्टिकोन. एकच घटना घडते पण त्याच्याकडे बघणाऱ्या चार प्रकारचा दृष्टिकोन असतो. त्यामुळेच आपण बघतो की महाभारत हे एकच महाकाव्य आहे पण त्याच्यावर कितीतरी साहित्य कृती झाल्या, कारण प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, वेगळ्या वेगळ्या अँगलनं तो लिहितो. तसंच हे काहीसं स्त्रीच्या बाबतीत आहे की प्रत्येक जण तिला त्याच्या आकलनाप्रमाणे असेल किंवा त्याच्या बौद्धिक क्षमतेप्रमाणे असेल तो वेगळ्या पद्धतीनं बघतो. आणि म्हणून ह्या साहित्यातलं जेव्हा समाजातलं जेव्हा साहित्यात येतं तर आपण मस्तकातलं पुस्तकात आणि पुस्तकातलं मस्तकात असं बोलतो, पण ते प्रत्यक्षात अस्तित्वात असलेला आहे का हा विचार आपण इथं करणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा त्या स्त्रीत्वाचं उदात्तीकरण करून मांडलं जातं किंवा कधी कधी तिच्याकडे सहानुभूतीनं बऱ्याचदा पाहिलं जातं. त्यापेक्षा आपण वास्तव काय आहे अशीच्या अशी जर आपण मांडणी करू तर कदाचित आपल्या साहित्याचा समाजाच्या जडणघडणीत उपयोग होईल असं मला वाटतं. आता इथं उदाहरण घ्यायचं तर खांडेकरांच्या ज्या कादंबऱ्या होत्या त्यांच्या आदर्शवादी स्त्री त्यांना चित्रित करायची होती. त्यांचा हेतू वेगळा होता की अशी आदर्श स्त्री जर असेल तर कुटुंब चांगल्या पद्धतीनं चालेल आणि पुढच्या समाजातल्या स्त्रियांनी सुद्धा असा आदर्श आपल्या अंगी बाळगावा हा त्यांचा उदात्त हेतू होता. पण बऱ्याचदा व्हायचं काय की वास्तव कडेला पडायचं आणि तिथं जी आपल्याला अपेक्षित स्त्री आहे ती तिथं यायची. आपल्याकडे दलित साहित्यिकांनी मात्र अतिशय वास्तव आणि परखड चित्रण स्त्रीचं केलेलं आहे आणि त्यामुळं जगासमोर ते दुःख आलेलं आपण बघतो. नासी फडक्यांसारखा कादंबरीकार जो आहे तो फक्त मनोरंजनासाठी स्त्रीची एक सौंदर्यपूर्ण प्रतिमा तो लोकांसमोर ते आणतात. तेच जर आपण जीएनचं साहित्य बघितलं तर तिथे केवळ रोमॅन्टिसिझमला वाव नाही तर अँटी रोमॅन्टिसिझम जो आपण म्हणतो तो त्यांच्या साहित्यात प्रकर्षाने जाणवतो. तिथं सगळ्या प्रकारच्या स्त्रिया येतात, अगदी कुरूप बघायला किळसवाण्या अशा स्त्रिया देखील येतात. अगद्या वेड्या विद्र्या असतील, म्हाताऱ्या, खेरड्या असाही उल्लेख त्यांच्या कथांमध्ये येतो. तर सगळ्या प्रकारच्या स्त्रिया त्यांच्या साहित्यात येतात आणि एक भयानक वास्तव, विविध स्तरातलं भयानक वास्तव ते आपल्या पुढं चित्रित करतात. किंवा अण्णाभाऊ साठेंच्या स्त्रिया असतील, त्या स्त्रिया धाडशी आहेत. लक्षात घ्या, त्या स्त्रिया समाजाच्या ज्या स्तरातल्या आहेत तिथं त्यांना धाडसी असण्याशिवाय पर्याय नाहीये. कारण त्यांच्यावर जे काही अन्याय अत्याचार एक स्त्री शरीर म्हणून केले जातात त्याला तोंड देण्यासाठी त्या
धाडशी झालेल्या आहेत आणि त्या समाजातल्या उच्चभ्रू वर्गातल्या नाही आहेत, त्यामुळं त्यांना कष्ट करण्यासाठी बाहेर पडावं लागतं, त्यांचं घरी राहून पोट भरत नाही आणि बाहेर पडल्यानंतर जे काही लोकांच्या नजरा असतील किंवा अत्याचाराला तोंड देणं असेल त्याच्यासाठी त्यांची नायिका जी आहे ती बऱ्याचदा पुरुषांशी 2 हात करताना दिसते. आणि त्यामुळे हे वास्तव चित्र किंवा आजही आपण बघतो खेड्यापाड्यात शेतकरी स्त्री धाडशी आहे, ती बाहेर पडते, ती काम करते आणि प्रसंगी भांडण वगैरे करून आपल्या हक्कांची पायमल्ली होऊ देत नाही. हे चित्रण येणं गरजेचं आहे. आपण एका सोज्वळ सात्विक स्त्रीचं चित्रण जर करू आदर्शवत म्हणून तर ते वास्तव चित्रण होणार नाही असं मला वाटतं. किंवा आदिवासी स्त्रीचं जर आपण चित्र बघितलं तर ती सुद्धा जंगलात कामासाठी बाहेर पडते, तिला सुद्धा जंगली प्राण्यांशी आणि माणसातल्या प्राण्यांशीही लढायचं असतं आणि त्यामुळे सुद्धा ती धाडशी असते. ती प्रसंगी जंगल अधिकारी असतील किंवा पोलीस असतील त्यांच्याशी ती संवाद साधते, आपली गाऱ्हाणी मांडते किंवा प्रसंगी अन्याय अत्याचार करणाऱ्यांशी 2 हात देखील करणारी स्त्री आपण आदिवासी साहित्यात बघतो. तर ह्या स्त्रिया ज्या आहेत आदिवासी साहित्यातल्या वगैरे तिथं त्यांची जी नैसर्गिक उर्मी आहे ती बऱ्याचशा आदिवासी साहित्यातनं आलेली आपल्याला दिसते. त्यांची नावं वगैरे असतील ती सुद्धा त्यांच्या एका आपलं ह्यांची लक्ष्मण गायकवाडांची वकील या पारधी नावाची कादंबरी आहे, त्याच्यातल्या एका स्त्रीचं नाव बकरी, पुरुषाचं नाव गेंडा. तर ही नावं किंवा तुम्ही जर चैत्र जैत सिनेमा बघितला असेल त्यातली जी नायिका आहे तिचं नाव चिंदी, नाधो महानोरांची ती कथा आहे. तर ह्या त्यांची नावं सुद्धा बघा, म्हणजे आपण ज्या कोड कौतुकानं आपल्या मुलांची नावं ठेवतो ते कोड कौतुक नाही आहे तिथे. म्हणजे काय, हे माणूस जन्माला येणं हे त्यांच्यासाठी फार कौतुकाचं नाही आहे, ती एक सहज प्रवृत्ती किंवा सहज प्रकृतीचा हे भाग म्हणून माणसं जन्माला येतात. इतकं सहजपणे ते मानवी जीवनाकडे आणि मग ती स्त्री असो किंवा पुरुष ते बघतात. तुम्ही जर चैत्र जैत सिनेमा बघितलं तर त्यातली नायिका किती धाडशी होती ते आपल्या डोळ्यासमोर आपण चित्र आणू शकतो. ती सरळ आपल्या नवऱ्याला काडीमोड देऊन येते आणि तिचं ज्याच्यावर प्रेम आहे नाग्या त्याच्याशी ती लग्न करते. त्याचप्रमाणे वडार समाजातल्या काही कलाकृती आहेत, साहित्य कृती आहेत, त्यात जर तुम्ही स्त्रियांचं चित्रण बघितलं तर पूर्वीच्या काळात त्या स्त्रियांना चोळी घालण्यावर बंदी होती. एका दंतकथेनुसार स्त्रीच्या चोळीच्या मोहामुळे रामाला वनवास घडला किंवा सीतेचं अपहरण झालं म्हणून त्या लोकांनी चोळी घालण्यावरच बंदी घातली होती आणि ते परंपरेशी इतके घट्ट होती की बरीच वर्ष ही परंपरा सुरू होती आणि मग ती चोळी नंतर त्या समाजातल्या लोकांनी विद्रोह केला, नंतर चोळी घालायची परंपरा सुरू झाली. तर हे चित्रण ही आपल्याला वडार समाजाचं जे साहित्य आहे त्यात बघायला मिळतं. किंवा वडार समाजातली आणखी किंवा अशा अनेक जाती जमातीमध्ये जात पंचायत बसते जिथं स्त्रीचं पावित्र्य तिला सिद्ध करायचं असतं आणि मग ती उकळत्या तेलात तिनं हात घालून आपल्या पावित्र्याचा सबूत द्यायचा. हे सगळं आपण ह्या साहित्यातून बघत असतो. त्यानंतर विज्ञान साहित्याचा केंद्रबिंदू इथं विज्ञान असतो. सामाजिक जीवन किंवा बाकीच्या विद्रोहापेक्षा तिथं विज्ञान हा केंद्रबिंदू असतो. एखादं वैज्ञानिक सत्य कथेच्या रूपात ते मांडत असतात. मग यातली स्त्री कशी येते तर यातली स्त्री बऱ्याच किंवा बहुतांशी सुशिक्षित आहे, कारण तो विज्ञानाचा भाग जो आहे तो सुशिक्षित घटकांपुरता मर्यादित असल्यामुळे तिथं जी स्त्री येते ती त्या विज्ञानातल्या बऱ्याचशा गोष्टी समजणारी अशी त्यातली ही स्त्री असते. त्यानंतर स्त्रीवादी साहित्याचा तर आता सगळ्यांनी उल्लेख केलेला आहे, तर मी पुन्हा रिपीट करत नाही की स्त्रीवादी साहित्यातली स्त्री ही आत्मभान आलेली स्त्री आहे आणि त्यामुळं ती आपल्या मनातल्या भावना, मग ती सगळ्या परंपरांना, संस्कृती नावाच्या जी गोष्ट प्रत्यक्ष अस्तित्वात आहे की नाही त्याला सगळ्याला ती नकार देते आणि आपल्या नैसर्गिक प्रेरणा प्रवृत्तींना ती
आपल्या साहित्यातून बऱ्याचदा उजागर करते, किंवा काही वेळेला ती संस्कृती आणि नवता यांचा समन्वयही तिथं साधू इच्छिते. नाटकांचा जर आपण मराठी विचार केला तर आपण बघतो की अगदी पूर्वीच्या काळापासून शारदा नाटक होतं, देवलांचं जे शारदा नाटक होतं त्यात त्यांनी त्या काळातल्या विधवा विवाह बाला जरट विवाहाचा प्रश्न मांडला की म्हातारा नाही तू का अवघे पाऊणशे वयमान, म्हणजे म्हातारा फारसा नाही आहे नवरा, फक्त 75 वर्ष आहे आणि ती 8-10 वर्षाची मुलगी आहे. तर हा जो प्रश्न होता तो त्यांनी या नाटकाच्या माध्यमातून समाजापुढे आणलेला आहे. त्यानंतर बाकीची गडकऱ्यांची वगैरे जी नाटकं होती, एकच प्याला त्यातली सिंधू वगैरे असेल, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे मला नाटककार वाटतात जे जागतिक पातळीवर पोचलेले आहेत, तेंडुलकर. त्यांचं जे सखाराम बाइंडर असेल त्यातली नायिका, किंवा शांतता कोर्ट चालू आहे मध्ये जो हाताळला गेलेला प्रश्न आहे तो, किंवा कमला चे नाटक फ्लेश मार्केट, तर म्हणजे स्त्रियांची जिथं खरेदी विक्री होते त्या नायिकेला तो बाजार, तो एक तो पत्रकार आहे, त्यातला नायक जो आहे तो पत्रकार आहे आणि तो नायक त्याला ड्युटी घातली जाते की त्या मध्य प्रदेशातल्या फ्लेश मार्केटला तू भेट द्यायची आहे आणि तिथला रिपोर्ट करायचा आहे. तर तो काय करतो की तिथल्या एका स्त्रीला, तिथं स्त्रियांची खरेदी विक्री सुरू असते, त्याला ते घेऊन येतो अभ्यास करण्यासाठी की त्यांची काय प्रवृत्ती आहे बघण्यासाठी, आणि तिला घरी आणल्यानंतर कमला नावाच्या स्त्रीला त्यांच्यात बिंबवलंच गेलेलं आहे की बाबा आपण विकण्यासाठीच आहोत, त्यांना त्यात काही वावगं वाटत नाही इतकं, म्हणजे अगदी फार पूर्वीची ही गोष्ट नाही आहे किंवा आजही काही ठिकाणी चालत असेल छुप्या प्रमाणात. तर हे काही नवीन नाही आहे, मुलींची खरेदी विक्री ही लपून छपून चालते, तिथं ती ओपनली होत होती. तर इथे तो तिला घेऊन येतो आणि तिला एवढंच माहित आहे की आता हा माझा मालक आहे आणि हा मालक तो जसं सांगेल तसं मला वागायचं आहे, त्याला जे पाहिजे ते द्यायचं आहे, आणि ती तशी इच्छा सुद्धा बोलून दाखवते त्याला. तर त्यावेळी ती जी पत्नी असते त्या रिपोर्टरची, तिला तो प्रणयाची अपेक्षा आपल्या पत्नीकडे व्यक्त करतो 8-10 दिवसांनी आल्यानंतर, पण ती म्हणते की नाही मला कंटाळा आलेला आहे. तेव्हा तो जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ती म्हणते की माझ्यात आणि कमलामध्ये काय फरक आहे, ही अशी विकत आणलेली आहे आणि मी सुद्धा त्याच पद्धतीनं मालकच आहे माझा हा, आणि त्याच्या इच्छा मला पूर्ण कराव्या लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टी किती पद्धतीनं स्त्रीचं चित्रण, ही काही मोजकी उदाहरणं मी इथे सांगते, तर किती पद्धतीनं स्त्रीच्या जीवनाचं चित्रण आपण इथं बघतो. तर स्त्रीच्या जीवन